नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। मुंबई पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ॲक्सेस कंट्रोल बनवणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेला मिसिंग लिंक सुरू झाला आहे। मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्पाचे उद्घाटन देखील झाले। हा जगातील सर्वात रुंद बोगदा असून याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे। जगातला सर्वात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरून हा मिसिंग लिंक तयार केला आहे। पण हा मार्ग शोधण्याचं खरं श्रेय जातं ते स्वातंत्र्यवीर शिंगरोबा धनगर यांना। शिंगरोबा धनगर कोण होते, त्यांनी मुंबई पुणे मार्गाचा शोध कसा लावला आणि बक्षीस म्हणून इंग्रजांनी त्यांची हत्या का केली, हे सर्व आज आपण सविस्तर पाहणार आहोत। साल होतं 1850। भारत मातेच्या अंगावर पारतंत्र्याच्या बेड्या होत्या। इंग्रज आपल्या देशाला अक्षरशः ओरबाडत होते। देशातला धनधान्य, मसाले आणि प्रत्येक मौल्यवान वस्तू लंडनला पाठवण्यासाठी त्यांना गरज होती ती वेगवान कनेक्टिव्हिटीची। याच गरजेपोटी 16 एप्रिल 1853 रोजी देशात पहिली रेल्वे धावली बोरीबंदर ते ठाणे। पण इंग्रजांचं खरं टार्गेट होतं ते थेट पुणे गाठणे। पण मुंबई आणि पुण्यामध्ये भिंतीसारखा उभा होता आसमानाशी स्पर्धा करणारा राकट सह्याद्री। या सह्याद्रीच्या दुर्गम कडेकपारीतून रेल्वेचा मार्ग काढायचा कसा, हे इंग्रजांसमोरचं सगळ्यात मोठं आव्हान आणि कोडं होतं। अनेक समित्या नेमल्या गेल्या, कित्येक गोरे तज्ञ आले, डोके खाजवून परत गेले, पण सह्याद्रीने कुणालाही वाट दिली नाही। इंग्रज अधिकारी चंगचंग पछाडत होते, पण डोंगरवाटा काही सापडत नव्हत्या। त्या काळात बुरघाटाच्या कुशीत एक धनगर वस्ती होती आणि तिथे राहायचे शिंगरोबा धनगर। शिंगरोबा म्हणजे सह्याद्रीचा श्वास। मेंढरं चालणाऱ्या या माणसाला सह्याद्रीचा प्रत्येक खडक, प्रत्येक दरी आणि प्रत्येक आडवाट तोंडपाठ होती। इंग्रजांची ही रोजची पळापळ शिंगरोबा लांबून बघत होते। रोज गोरी माणसं येतात, डोंगर मोजतात आणि हताश होऊन परत जातात। हा शिंगरोबांच्या कुतूहलाचा विषय होता। शेवटी राहवलं नाही आणि शिंगरोबांनी विचारलं, काय हरवले का तुमचं, काय शोधता एवढं? हताश झालेल्या इंग्रजांनी त्यांना आपली अडचण सांगितली। आम्हाला मुंबई पुण्याला जोडणारा रेल्वेचा मार्ग हवाय। हे सांगताना त्या गोऱ्या अधिकाऱ्यांच्या स्वप्नातही वाटलं नसेल त्या डोंगराच्या राजाकडे याचं उत्तर असेल। शिंगरोबा हसले आणि म्हणाले, चला माझ्या मागं, मी तुम्हाला मार्ग दाखवतो। काही वेळात शिंगरोबांनी इंग्रजांना तो मार्ग दाखवला, जो आज जगासाठी अभियांत्रिकीचा चमत्कार आहे। एका धनगराच्या अनुभवापुढे 7 समुद्रापारची विद्या थकली होती। शिंगरोबांच्या अफाट बुद्धिमत्तेने इंग्रज अक्षरशः थक्क झाले। सह्याद्रीचं जे कोडं भल्या भल्या इंजिनियर्सना सुटलं नव्हतं, एका सामान्य धनगराने क्षणात सोडवलं। कमालीची खुश झालेले गोरे अधिकारी शिंगरोबांना म्हणाले, माग काय मागायचे ते, पैसा, जमीन की जहागिरी? ती वेळ अशी होती की शिंगरोबांनी सोन्याची वीट जरी मागितली असती ना, तरी इंग्रजांनी त्यांच्या पायाशी ठेवली असती। पण शिंगरोबांचा पिंड हा स्वार्थाचा नव्हता, स्वाभिमानाचा होता। आपल्या मातीला ओरबडणारे, आपल्याच भावंडांवर अत्याचार करणारे हे परके इंग्रज शिंगरोबांनाही बोचत होते। शिंगरोबा शांतपणा म्हणाले, द्यायचंच असेल तर माझ्या देशाला स्वातंत्र्य द्या। हे शब्द म्हणजे साक्षात ठिणगी होती। एका मेंढपाळाने 7 समुद्रापारच्या सत्तेला जाब विचारणं इंग्रजांच्या अहंकाराला लागलेलं शिसं होतं। त्यांची तळपायाची आग मस्तकात गेली नसती तरच नवल। ज्या माणसाने त्यांना मार्ग दाखवला, ज्याच्यामुळे त्यांचा रेल्वेचा रस्ता सोपा झाला, त्या शिंगरोबांवर कृतज्ञ इंग्रजांनी गोळ्या झाडल्या। सह्याद्रीच्या कुशीत शिंगरोबांचं रक्त सांडलं, पण त्या बलिदानानं हा घाट अमर झाला। शिंगरोबांनी जिथं प्राणाची आहुती दिली तिथेच आज त्यांचं छोटंसं श्रद्धेचं देऊळ आहे। आजही जुन्या मुंबई पुणे महामार्गावरच्या बोरघाटात प्रवासी या हुतात्म्यापुढे नतमस्तक होऊन त्यांचं दर्शन घेतात। आज मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरचा मिसिंग लिंक खुला झालाय। 70 किमी प्रतितास वेगाने वाहणारे वारे, मुसळधार पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थितीत हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला आहे। मुंबई पुणे मिसिंग लिंक प्रकल्पामुळे घाटातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होऊन प्रवास अधिक वेगवान आणि सुरक्षित होणार आहे। त्यामुळे साहजिकच जलद दळणवळणामुळे अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे। या प्रकल्पात 2 भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे। लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे। हा प्रकल्प पूर्ण करणे म्हणजे एक आव्हान होते, मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हे मोठे आव्हान स्वीकारून प्रकल्प पूर्णत्वास नेला आहे।